नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या ज्ञानमंचावर. आज आपण आठवण काढतो मराठा साम्राज्याच्या इतिहासातील एक अत्यंत वेदनादायक पण तेवढाच तेजस्वी दिवस. स्वराज्याचे दुसरे छत्रपती, शिवछत्रपतींचा छावा आणि राजमाता जिजाऊंचा शंभूबाळ, छत्रपती संभाजी महाराज. दक्षिण कोकणातील संगमेश्वर येथे मुघलांनी कपटाने संभाजीराजांना कैद केले. इथूनच सुरू झाले त्यांच्यावरचे अमानुष अत्याचार. औरंगजेबने शंभूराजांवर शारीरिक, मानसिक, धार्मिक छळ केला, पण तरीही स्वराज्य, धर्म आणि स्वाभिमान यासाठी शंभूराजे कधीच झुकले नाहीत. 11 मार्च 1689 या दिवशी संभाजीराजांचे बलिदान झाले, पण त्यांचे विचार, त्यांचे शौर्य मराठी मातीमध्ये कायम कोरले गेले. या काळातच 1 फेब्रुवारी 1689 रोजी धुरंधर योद्धा संताजी घोरपडे यांचे वडील मालोजी घोरपडे संभाजीराजांना वाचवताना मुघलांच्या हल्ल्यात वीरमरण पावले. हंबीरराव मोहितेंनंतर संभाजीराजांनी त्यांना सरसेनापतिपद दिले होते. हा इतिहास आपल्याला सांगतो, स्वराज्य रक्ताने, त्यागाने आणि न झुकणाऱ्या धैर्याने उभे राहते. शंभूराजांचे बलिदान म्हणजे पराभव नव्हे, तर अनंत प्रेरणा आहे. जय जगदंबा, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. अशाच इतिहास गौरवाच्या कथा आणि प्रेरणादायी विचारांसाठी सबस्क्राईब करा ज्ञानमंच. धन्यवाद.